Hello student, myself Sarodya Nita Panduranga, Department of Environment Science, TC College, Baramati. Today in this lecture we have to discuss control of water pollution or methods which involve in the control of water pollution. Wastewater treatment. First of all, wastewater treatment. मेनली आपण 3 ते 4 वेस्ट वॉटर ट्रीटमेंट जे काही वेस्ट वॉटर आहे ते ट्रीट करण्यासाठी आपण 4 वेगवेगळ्या मेथड वापरतो वेस्ट वॉटर ट्रीटमेंटसाठी. पहिलं आहे प्रायमरी ट्रीटमेंट, देन सेकंड वन इज अ सेकंडरी ट्रीटमेंट, देन सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये आपण 2 मेथड वापरतो. पहिलं आहे एरोबिक ट्रीटमेंट, सेकंड वन आहे अनएरोबिक ट्रीटमेंट, देन ॲडव्हान्स ट्रीटमेंट, देन बायोरिमेडिएशन. फर्स्ट ऑफ ऑल जे काही वॉटर आहे त्याचं आपण क्लासिफिकेशन केले, ग्रे वॉटर किंवा त्या वॉटरचं क्लीन वॉटर, ग्रे वॉटर आणि ब्लॅक वॉटर. क्लीन वॉटर म्हणजे काय, त्याच्यामध्ये क्लीन वॉटर म्हणजे आपण ह्या ब्ल्यू कलरने डिनोट केलेलं आहे, त्याला आपण क्लीन वॉटर म्हणतो. मग त्याच्यामध्ये कोणकोणतं येतं क्लीन वॉटर? स्प्रिंग्ज आहेत, वेल आहे, प्युरिफाईड वॉटर आहे, सिटी वॉटर आहे किंवा रेन वॉटर आहे. हे जे काही वॉटर असतं त्याला आपण क्लीन वॉटर म्हणतो, ज्याप्रमाणे या डायग्राममध्ये दाखवले गेलं. देन ग्रे वॉटर. ग्रे वॉटर म्हणजे काय तर युज्ड वॉटर विथआउट टॉक्झिक केमिकल्स, म्हणजे जे काही वॉटर आहे ज्याच्यामध्ये टॉक्झिक केमिकल्स नाहीत त्याला आपण ग्रे वॉटर म्हणतो. किंवा जे काही ट्रीटमेंटसाठी आपण जे काही वॉटर वापरतो, जे काही फ्लशसाठी आपण वॉटर वापरतो त्याला आपण ग्रे वॉटर म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही केमिकल्स प्रेझेंट असतात ते त्यांचं प्रमाण कमी असतं किंवा ते जे काही हायेस्ट टॉक्झिकंट्स असतात ते नसतातच, त्याला आपण ग्रे वॉटर म्हणतो. आणि हे जे काही ब्लॅक वॉटर आहे हे हायली कंटॅमिनेटेड वॉटर असतं विथ टॉक्झिकल केमिकल्स अँड एक्सक्रीटमेंट्स. मेनली फर्स्ट ऑफ ऑल ग्रे वॉटर. ग्रे वॉटर काय आहे? ग्रे वॉटर इज ऑल ऑफ द waste water that drains from your shower and kitchen and bathroom sinks. ग्रे वॉटर म्हणजे कोणतं वॉटर आहे? ग्रे वॉटर हे असं वॉटर आहे जे आपले शॉवर आहेत, किचन आहेत, किचन युटेन्सिल्स आहेत किंवा बाथरूम सिंक्स आहेत त्याच्यामधनं जे वॉटर बाहेर पडतं त्याला आपण ग्रे वॉटर म्हणतो. ग्रे वॉटर हॅज सम बॅक्टेरिया बट इट कॅन बी फिल्टर अँड रियूज्ड इन गार्डन्स ऑर लॉन्स. आणि ग्रे वॉटर जे काय आहे ते आपण फिल्टर करू शकतो. फिल्टर केल्यानंतर आपण ते पुन्हा रियूज करू शकतो किंवा जे काय आपलं गार्डनिंग आहे किंवा जे आपले लॉन्स आहेत त्यामध्ये ते वॉटर आपण रियूज करू शकतो किंवा रिसायकल करून पण ते आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी किंवा आपल्या जे काही डे टू डे लाईफ ॲक्टिव्हिटी आहे त्यामध्ये आपण हे जे काही ग्रे वॉटर आहे हे यूज करू शकतो इफ डन प्रॉपरली. जर आपण ते प्रॉपरली डन केलेलं असलं किंवा प्रॉपरली आपण ते रिसायकल केलेलं असलं, त्याची जी काही टॉक्झिसिटी आहे ते टॉक्झिकन्स त्याच्यामध्ये कमी असेल तर ते आपण ते वॉटर आपण रियूज करू शकतो. ग्रे वॉटर इज द बेस्ट वॉटर दॅट कम्स फ्रॉम सिंक, वॉशिंग मशीन, बाथटब्स अँड शॉवर्स. आणि ग्रे वॉटर हे कुठलं वॉटर असतं तर सिंक्समधनं आलेलं, वॉशिंग मशीनमधनं आलेलं, बाथटब्समधलं किंवा शॉवर्समधनं जे वॉटर बाहेर पडतं त्याला आपण मेनली ग्रे वॉटर म्हणतो. ग्रे वॉटर कंटेन्स अ व्हेरी लो लेवल ऑफ कंटॅमिनेशन अँड मेकिंग इट इझियर टू ट्रीट अँड प्रोसेस. म्हणजे हे जे काही ग्रे वॉटर आहे ते ट्रीट करणं सोपं असतं, त्याच्यावर ट्रीटमेंट करणं सोपं असतं ॲज कम्पेअर टू द ब्लॅक वॉटर. रिसायकल ग्रे वॉटर इज कॉमनली युज्ड इन द इरिगेशन अँड कन्स्ट्रक्टेड वेटलँड्स ॲज लॉंग ॲज द हार्मफुल केमिकल्स आर प्रेझेंट. आणि हे जे काही रिसायकल केलेलं ग्रे वॉटर आहे हे आपण इरिगेशन पर्पजसाठी किंवा कन्स्ट्रक्शन पर्पजसाठी हे वॉटर आपण यूज करू शकतो. ट्रीटमेंट ऑफ ग्रे वॉटर. आता ग्रे वॉटर म्हणजे काय आपण बघितलं, मग ह्याला ट्रीटमेंट कशी करायची ग्रे वॉटरला? ग्रे वॉटर कॅन बी रियूज्ड इन कार्टून्स विथ लिटल ऑर नो ट्रीटमेंट सर्फेसेस इरिगेशन सिस्टीम. जे काही इरिगेशन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आपण ग्रे वॉटर यूज करू शकतो टू इव्हनली स्प्रेड वॉटर अराउंड इन द गार्डन. आणि गार्डनिंगला देण्यासाठी किंवा झाडांना देण्यासाठी आपण हे जे काही ग्रे वॉटर आहे हे यूज करू शकतो. दिस मेथड इज व्हेरी सेफ फॉर ट्रीटेड ग्रे वॉटर. आणि ही जे काही इरिगेशन पर्पज आणि गार्डनिंग किंवा लॉनसाठी आपण जे हे ग्रे वॉटर वापरतो ही सेफ आणि ट्रीटेड मेथड आहे ग्रे वॉटरला ट्रीट करण्याची. देन सेकंड वन आहे ब्लॅक वॉटर. ब्लॅक वॉटर म्हणजे काय तर ब्लॅक वॉटर कंटेन्स ह्युमन वेस्ट अँड इट इज अनसेफ. आणि ह्याच्यामध्ये ह्युमन वेस्ट असतं मोठ्या प्रमाणामध्ये आणि हे वॉटर अनसेफ असतं. ब्लॅक वॉटर इज द बेस्ट वॉटर फ्रॉम बाथरूम टॉयलेट्स दॅट कंटेन्स फिकल मॅटर अँड युरिन. आणि ह्या ब्लॅक वॉटरमध्ये फिकल जे काही मॅटर आहे किंवा जे काही युरिन आहे ते प्रेझेंट असतं. युरिनमध्ये नॉर्मली अमोनियम वगैरे हे सारे काही गॅस आहेत किंवा हे जे काही हार्मफुल केमिकल्स आहे ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतात ह्या वॉटरमध्ये. वॉटरप्रूफ किचन अँड डिशवॉशर्स आर ऑल्सो कन्सिडर्स ब्लॅक वॉटर ड्यू टू द कंटॅमिनेशन ऑफ पॅथोजन. ह्याच्यामध्ये खूप सारे डिसीज कॉझिंग आणि जे काही पॅथोजन्स असतात असे ऑर्गॅनिझम ह्या ब्लॅक वॉटरमध्ये मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात प्रेझेंट असतात. इट इज ऑल्सो रेफर्ड ॲज द वेट्स फॉर ग्राउंड वॉटर अँड कॅन कॅरी डिसीजेस अँड बॅक्टेरिया बोथ द विच कुड बी हार्मफुल.
आणि ह्या ब्लॅक वॉटरमुळे मोस्टली जास्त जे काही डिसीजेस आहेत ते कॉज होतात आणि हे हार्मफुल आहे सगळ्यांच्या कन्झम्पशनसाठी किंवा जे काही इन्व्हायरमेंट आहे आपल्या आजूबाजूचं ते पण ह्याच्यामुळे कंटॅमिनेट होतं आहे ड्यू टू दिस ब्लॅक वॉटर. मग ह्या ब्लॅक वॉटरला कशी ट्रीटमेंट करायची? द बायोलॉजिकल और केमिकल ट्रीटमेंट अँड इन्फेक्शन आर रिक्वायर्ड फॉर ट्रीटिंग ब्लॅक वॉटर. आणि हे ट्रीटमेंट ब्लॅक वॉटरला ट्रीट करण्यासाठी आपल्याला बायोलॉजिकल आणि वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट मेथड ह्या यूज कराव्या लागतात टू ट्रीट द ब्लॅक वॉटर. हे झालं हे तीन त्याचे रिसायकलिंग आहे वॉटरचे, क्लीन वॉटर, ग्रे वॉटर अँड ब्लॅक वॉटर. आणि हे वॉटर हे आपण आधी ह्या स्लाईडमध्ये बघितलेलं आहे. देन वेस्ट वॉटर ट्रीटमेंट. आता वेस्ट वॉटर ट्रीटमेंट म्हणजे काय? आणि आपण सुरुवातीलाच बघितले प्रायमरी ट्रीटमेंट, सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये एरोबिक ट्रीटमेंट, अनएरोबिक ट्रीटमेंट, देन ॲडव्हान्स ट्रीटमेंट ह्या आपण वेस्ट वॉटर ट्रीटमेंटमध्ये यूज करतो. फर्स्ट ऑफ ऑल प्रायमरी ट्रीटमेंट. प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये आपण पहिली मेथड यूज करतो त्याला आपण स्क्रीनिंग म्हणतो. स्क्रीनिंग इज द फर्स्ट ऑपरेशन ॲट एनी वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट. आणि ही स्क्रीनिंग म्हणजे हे फर्स्ट ऑपरेशन आहे. कोणत्याही वॉटर ट्रीटमेंट करताना पहिल्यांदा स्क्रीनिंग हे आपल्याला करावंच लागतं. द स्क्रीनिंग प्रोसेस इन्व्हॉल्व्स द रिमूव्हल ऑफ अ लार्ज नॉन बायोडिग्रेडेबल सॉलिड वेस्ट. आणि मग स्क्रीनिंगमध्ये जे काही प्लास्टिकचे पार्ट असतील किंवा जे काही स्टोन असतील मोठे मोठे ते जे काही आहेत हे याच्यामधनं रिमूव्ह केले जातात स्क्रीनिंगमधले. जे म्हणजे नॉन बायोडिग्रेडेबल जे काही ज्याचं डिग्रेडेशन होत नाही असे जे काही मॅटर वॉटरमध्ये प्रेझेंट असतं ते रिमूव्ह करण्यासाठी आपण ही स्क्रीनिंग ही मेथड वापरतो. मग ह्याच्यामध्ये काय यूज फ्रिक्वेंटली एंटर अ वेस्ट वॉटर वर्क सच ज्याच्यामध्ये रॅग्स, पेपर्स, प्लास्टिक, लॅटेक्स, टीन्स, कंटेनर्स अँड वूड. ह्याच्यामध्ये काय रिमूव्ह केलं तर पेपर बॅग असेल, प्लास्टिक्स असेल, लॅटेक्स असेल, टीन असेल किंवा वूड असेल किंवा मोठमोठे कंटेनर जे काय असेल हे या प्रोसेसने रिमूव्ह केले जातात. स्क्रीनिंग इज द फर्स्ट ऑपरेशन ॲट एनी वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट. दिस स्क्रीनिंग प्रोसेस इन्व्हॉल्व्स द रिमूव्हल ऑफ अ लार्ज नॉन बायोडिग्रेडेबल सॉलिड दॅट फ्रिक्वेंटली एंटर द वेस्ट वॉटर वर्क्स. आणि ह्याच्यामध्ये जे काही लार्ज नॉन बायोडिग्रेडेबल जे काही पार्ट्स आहेत ते या स्क्रीनिंगमध्ये मेनली रिमूव्ह केले जातात. त्यासाठी आपण ही स्क्रीनिंग प्रोसेस यूज करतो. ही डायग्राम आहे स्क्रीनिंग प्रोसेसची. याला आपण बार स्क्रीन म्हणतो. ही एज ही जी दाखवली गेलेली आहे हे स्क्रीन आहे. बी पाईप आहे हा. देन हा बायपास पाईप आहे हा सी. आणि हे जे काही स्क्रीन आहे ह्या स्क्रीनमधनं वॉटर पास होतं आणि जे काही लार्ज पार्टिकल्स असतात ह्या स्क्रीनवरच ते अडकून राहतात आणि जे काही बाकी वॉटर आहे ते त्याच्यामधने पास होऊन पुढे जातं पुढच्या ट्रीटमेंट प्रोसेससाठी. देन ग्रीट रिमूव्हल. ग्रीट म्हणजे काय? त्याच्या नावामध्येच आहे. ग्रीट म्हणजे सँड पार्टिकल्स असतात त्याला आपण ग्रीट म्हणतो. ग्रीट रिमूव्हल म्हणजे काय तर ग्रीट म्हणजे सँड म्हणजे काय सँड पार्टिकल आहे ते आपण वॉटरमधनं रिमूव्ह करतो. स्क्रीनिंग नंतर त्याच्यापेक्षा छोटे जे काही पार्टिकल असतात म्हणजे सँड लाईक पार्टिकल असतात ते रिमूव्ह करण्यासाठी आपण ग्रीट रिमूव्हल ही प्रोसेस वापरतो. ग्रीट रिमूव्हल इज ऑफ्टन फाउंड इन अ हेडवर्क्स ऑफ वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स. ग्रीट रिमूव्हल कॅन ऑल्सो बी यूज टू रिमूव्ह सँड फ्रॉम रिव्हर वॉटर. आणि हे सँड रिमूव्ह रिव्हर नदीच्या पाण्यामधली सँड रिमूव्ह करण्यासाठी आपण जी प्रोसेस वापरतो त्याला आपण ग्रीट रिमूव्हल म्हणतो. इंटेक prior to processing for potable water, used in industrial application to remove fine abrasives as well as being used to remove grit and train in sludge. ग्रीट रिमूव्ह करण्यासाठी हे ग्रीट रिमूव्हल किंवा ग्रीट चेंबर आहे. याच्यामध्ये हे जे काही सॉईल पार्टिकल्स आहे ते ग्रॅव्हिटेशनच्या फोर्सने खालच्या तळाची जी काही साईड आहे त्यामध्ये सापडतात. हा इनलेट पाईप आहे आणि जे काही फॅट, ऑइल आणि ग्रीस आहे ते वरच्या साईडला राहते याच्यामध्ये. ते कारण ऑइलची जे डेन्सिटी लेस असते वॉटरपेक्षा त्याच्यामुळे ऑइल किंवा फॅट्स आहे ते वरच्या साईडला राहतात आणि हे जे काही आहे हे आउटलेट आहे आणि ह्याच्यामध्ये ग्रीट पार्टिकल्स प्रेझेंट असतात वॉटरमध्ये. ते देन एअर याच्यामध्ये पास केले जातात. हे जे काही ग्रीटचे पार्टिकल असतात ते लास्टला असतात आणि ते नंतर आपण रिमूव्ह करतो खालच्या साईडनी. हे आहे ओव्हरऑल ग्रीट रिमूव्हल चेंबर आहे. हे अशा प्रकारे जी काही प्रोसेस आहे ग्रीट रिमूव्हलची ती वर्क होते. देन सेकंडरी ट्रीटमेंट आहे. सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये आपण दोन मेथड वापरतो. पहिले आहे एरोबिक मेथड आणि सेकंड वन आहे अनएरोबिक मेथड. फर्स्ट ऑफ ऑल एरोबिक मेथड. एरोबिक मेथडमध्ये आपण ऑक्सिजनचा यूज करतो त्याला आपण एरोबिक मेथड म्हणतो किंवा एअर ज्याच्यामध्ये आपण यूज करतो त्याला आपण एरोबिक मेथड म्हणतो. एरोबिक मेथडमधली पहिली मेथड आहे ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस. द ॲक्टिवेटेड स्लज process is a type of wastewater treatment process for treating sewage or industrial wastewater. Activated sludge process ही कुठे वापरतात? ही मेनली इंडस्ट्रीजमध्ये आणि सिवेज जे काही वॉटर आहे ते ट्रीट करण्यासाठी किंवा इंडस्ट्रीमध्ये जे काही इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर आहे त्याच्यावर ट्रीटमेंट करण्यासाठी आपण ॲक्टिवेटेड स्लजची प्रोसेस यूज करतो युजिंग एरेशन. मग ह्याच्यामध्ये एअर प्रोव्हाइड केली जाते किंवा ॲक्टिवली ग्रोईंग मायक्रो ऑर्गॅनिझम ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड केले जातात आणि ते जे काही ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात त्या स्लजमध्ये ते ॲक्टिवली वर्क करतात
ते डिग्रेडेशन करतात ऑर्गॅनिक मॅटरचं, जे ऑर्गॅनिक मॅटर वॉटरमध्ये प्रेझेंट असतं त्याचं ते डिग्रेडेशन करतात, म्हणून आपण ह्या प्रोसेसला ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस म्हणतो. याच्यामध्ये बायोलॉजिकल फ्लॉक कॉम्पोज्ड ऑफ अ बॅक्टेरिया अँड प्रोटोझोआ, याच्यामध्ये मेनली बॅक्टेरिया आणि प्रोटोझोआ यूज केले जातात. हे ॲक्टिव्हली ग्रोईंग मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणतात, म्हणून या मेथडला ॲक्टिवेटेड स्लज मेथड म्हणतात किंवा ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस म्हणतात. आणि हे जे काही बॅक्टेरिया आहे हे ग्रो होण्यासाठी आपल्याला एरेशन आपण त्या मेथडमध्ये प्रोव्हाइड करतो, म्हणून आपण त्याला एरोबिक मेथड म्हणतो. द जनरल अरेंजमेंट ऑफ अन ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस फॉर रिमूव्हिंग कार्बोनासियस पोल्युशन इन्क्लूड्स द फॉलोइंग आयटम्स. ह्याच्यामधनं काय रिमूव्ह केले जाते तर अन एरेशन टँक वेअर एअर इज इंजेक्टेड इन द मिक्स्ड लिक्विड, ह्याच्यामध्ये ऑक्सिजन इंजेक्ट केला जातो, ऑक्सिजन त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केला जातो फॉर द डिग्रेडेशन पर्पज. दिस इज फॉलोज बाय द सेटलिंग टँक usually referred to as a final clarifier or secondary settling tank to allow the biological flux to settle, thus separating the biological sludge from the clear treated water. ही आहे डिझायनिंग आहे ॲक्टिवेटेड स्लजची. याच्यामध्ये 2 टँक असतात. पहिला असतो ॲक्टिवेटेड स्लज टँक, ह्याच्यामध्ये आपण एरेशन प्रोव्हाइड करतो. ही जी काही आहे हा पाईप, ह्या पाईपमधनं एअर प्रोव्हाइड केली जाते ह्या टँकला, इथनं इनलेट होतं आहे वॉटरचा, आपण वॉटर सप्लाय करतो आहे आपण ह्या एरेशन टँकमध्ये. ह्या एरेशन टँकमध्ये वॉटर जे काय आहे त्याच्यामध्ये हा जो काही पाईप दाखवलं गेलेलं आहे याच्यामधनं एअर त्या एरेशन टँकमध्ये मिक्स केली जाते, इकडनं एअर प्रोव्हाइड केली जाते. देन हे जे काही वॉटर आहे हे फायनल सेडिमेंटेशनसाठी पाठवलं जाते. याच्यामध्ये ॲक्च्युली जे काही ॲक्टिवेटेड मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात आणि ते जे काही वॉटर आहे ते प्युरिफाईड करण्याचं काम करतात. आणि देन याच्यामधनं आउटपुटमधनं वॉटर बाहेर टाकले जाते आणि हा जो काही एक्सेस स्लज आहे याच्यामधला प्रेझेंट, तो एक्सेस स्लज खाली काढून टाकला जातो आणि देन हा एक्सेस स्लज पुन्हा रिटर्न केला जातो आहे त्या पाण्यामध्ये, एरेशन टँकमध्ये आपण तो पुन्हा मिक्स करतो आहे फॉर द पर्पज ऑफ डिग्रेडेशन. Then second one method आहे trickling filter. What is meant by trickling filter? A trickling filter is a type of wastewater treatment system. It consists of a fixed bed of rocks, coke, gravel, slag, pyroethylene foam. याच्यामध्ये ट्रिकलिंग फिल्टर म्हणजे हे एक अशा प्रकारचं फिल्टर आहे, याच्यामध्ये आपण रॉक्स, कोक, ग्रॅव्हल, स्लॅग आणि पायरोइथिलीन फोम वापरतो. स्पॅंगम पीट मॉसेस, सिरॅमिक और प्लास्टिक मीडिया ओव्हर विच सिवेज और अदर वेस्ट वॉटर फ्लॉज डाऊनवर्ड अँड कॉजेस अ लेअर ऑफ मायक्रोबियल स्लिम. यालाच म्हणजे या फिल्टरमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ग्रॅव्हल, रॉक, कोक ह्याच्यापासून आपण एक फिल्टर मीडिया तयार करतो आणि त्या फिल्टर मीडियावर आपण पाणी जे काही आपलं वॉटर आहे ट्रीटमेंटसाठीचं ते आपण टाकतो. नंतर ते जे काही बॅक्टेरिया किंवा बाकीचे जे काही ऑर्गॅनिझम आहेत ते वॉटरचं जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याच्यामधले ते डिग्रेड करतात आणि जे काही फिल्ट्रेट वॉटर आहे ते दुसऱ्या साईडनं निघून जातं ह्या फिल्ट्रेटमधनं. आणि त्याच्यानंतर जी काही त्या फिल्टरच्या वरती जी काही फिल्म तयार होती त्याला आपण जुगलियल फिल्म असं म्हणतो. आणि ती जी काही फिल्म आहे ऑर्गॅनिझमची ती कव्हर करते पूर्ण बेड, त्या मीडिया तयार होतो त्या फिल्टरवरती. एरोबिक कंडिशन आर मेंटेन बाय स्प्लॅशिंग, डिफ्युजन अँड आयदर बाय फोर्स फ्लोविंग through a bed or natural convection of air if the filter medium is porous. The treatment of sewage or other wastewater with trickling filter is among the oldest and most well characterized treatment technology. ही एक ओल्डेस्ट आणि वेल कॅरेक्टराइज ट्रीटमेंट आहे ट्रिकलिंग फिल्टर. द फंडामेंटल कंपोनंट्स ऑफ कम्प्लीट ट्रिकलिंग फिल्टर सबसिस्टम्स आर. ह्याच्यामध्ये कोणकोणते कंपोनंट आहे? पहिला आहे बेड. अ बेड ऑफ अ फिल्टर मीडियम अपॉन विच अ लेअर ऑफ मायक्रोबियल स्लिम इज प्रोमोटेड. आणि ह्याच्यावर लेअर असतो मायक्रोबियलचा आणि तेच मायक्रो ऑर्गॅनिझम ज्या वॉटरमध्ये डिग्रेडेशन करण्याचं काम करतात. अ सिस्टीम फॉर डिस्ट्रीब्युटिंग द न्यू फ्लो ऑफ वॉटर ओव्हर द फिल्टर मीडियम अँड द सिस्टीम फॉर रिमूव्हिंग अँड डिस्पोजिंग ऑफ एनी स्लज फ्रॉम द ट्रीटमेंट इफ्लुएंट. देन द ट्रिकलिंग फिल्टर्स, ट्रिकलिंग बायोफिल्टर, then biological filter and biofilter trickling filter are often used in refer to trickling filter. हे आहे ट्रिकलिंग फिल्टर. आणि ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस आणि ट्रिकलिंग फिल्टर याच्या कंपेअरमध्ये ॲक्टिवेटेड स्लज ही प्रोसेस जास्त इफेक्टिव्ह आहे. ती जास्त जो काही BOD आहे वॉटरमधला म्हणजे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड आहे तो कमी करण्यास मदत करते. आणि ही जी म्हणजे ह्या दोन्हींच्या कंपेअरमध्ये जास्त ॲक्टिव्हली प्रोसेस कोणती असेल तर ती ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस आहे. ही डायग्राम आहे ट्रिकलिंग फिल्टरची. याच्यामध्ये हे फिल्टर आहे, ह्या फिल्टरमध्ये ही जी लेअर आहे याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात. हा इनलेट आहे आणि ह्या जो काय आहे हा फिल्टर आहे. या फिल्टरमध्ये वेगवेगळे रॉक्स आहेत, ग्रॅव्हल पार्टिकल्स आहेत आणि ह्याच्यामधनं इफ्लुएंट जो काय आहे ते आउटलेट आहे ते पुढच्या प्रोसेससाठी खालच्या साईडने इफ्लुएंट बाहेर टाकलं जाते. देन
anaerobic treatment. मग anaerobic treatment कोणते आहेत तर anaerobic wastewater treatment in a biological process where microorganism degrade organic contaminants in absence of oxygen. aerobic मध्ये ऑक्सिजनचा प्रेझेन्स असतो, anaerobic मध्ये ऑक्सिजन absent असतो. anaerobic technologies are typically deployed for streams with a high concentration of organic material measured as a high BOD, COD or TSS. ज्यावेळेस एखाद्या वॉटरचा BOD हाय असेल, COD हाय असेल किंवा TSS त्या वॉटरमध्ये हाय असेल त्यावेळेस आपण कोणती मेथड वापरतो तर त्यावेळेस आपण अनारोबिक टेक्नॉलॉजी यूज करतो वेस्ट वॉटर ट्रीटमेंटमध्ये. BOD म्हणजे काय तर बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड किंवा बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. देन COD म्हणजे काय केमिकल ऑक्सिजन डिमांड. BOD म्हणजे आपण त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा यूज करतो विथ डिग्रेडेशनसाठी. देन केमिकल COD मध्ये आपण केमिकल यूज करतो. TSS म्हणजे काय टोटल सस्पेंडेड सॉलिड्स विच आर प्रेझेंट इन द वॉटर. देन ॲडव्हान्टेजेस ऑफ एरोबिक सिस्टीम. ए वाईड व्हरायटी ऑफ वेस्ट वॉटर कॅन बी ट्रीटेड. ह्याच्यामध्ये खूप वाईड व्हरायटी आहे वेस्ट वॉटरची, ती ट्रीट केली जाते. द टू रिक्वायरमेंट्स आर दे मस्ट बी बायोडिग्रेडेबल, हायर इल्ड दॅन अनॅरोबिक. एनॅरोबिकपेक्षा एरोबिक ही हाय प्रोसेस आहे. 0.4 1 ग्रॅम ऑफ ऑर्गॅनिक मॅटर फॉर 0.54 ग्रॅम ऑफ बायोमास. एज ऑफ ऑपरेशन low capex, minimize production of odors, reduce coliforms pathogen and fats. anaerobic ट्रीटमेंट ऑफ डोमेस्टिक वॉटर. ही anaerobic ट्रीटमेंटची फ्लो डायग्राम आहे. याच्यामध्ये पहिलं ग्रीड चेंबर आहे, देन स्क्रीन आहे, देन सेडिमेंटेशन टँक आहे, देन स्प्रे, देन दी स्टोन फिल्टर बेड आहे. देन ते वॉटर आहे ते आपण सीमध्ये किंवा रिव्हरमध्ये आपण सोडू शकतो. देन स्लज नंतर आपण जो काही स्लज आहे तो त्याच्यामधनं आपण मिथेन गॅस किंवा गॅस बर्नर यूज करू शकतो किंवा डायजेशन टँक आहे त्याच्यामध्ये आपण हे स्लज जे काय आहे त्याच्यामधनं मिथेन गॅस वगैरे आपण तो डायजेशन टँकसाठी किंवा गॅस बर्नर म्हणून यूज करतो. देन in today's lecture we have to see various methods that are used in the water treatment or control the water pollution. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल वेस्ट वॉटर ट्रीटमेंट मेथड बघितल्या, प्रायमरी मेथड बघितली, सेकंडरी मेथड बघितल्या, देन anaerobic ट्रीटमेंट बघितले, देन ॲडव्हान्स ट्रीटमेंट मेथड. दिस मेथड वी सी इन आवर नेक्स्ट लेक्चर दॅट इज द कार्बन ॲब्सॉर्प्शन, रिव्हर्स ऑस्मॉसिस, आयन एक्सचेंज अँड बायोरिमेडिएशन. देन वी सी ग्रे वॉटर. व्हॉट इज मीन बाय ग्रे वॉटर? डेफिनेशन ऑफ ग्रे वॉटर. इन ग्रे वॉटर विच वॉटर इज included in ग्रे वॉटर. देन how to treat or how to treat gray water. Then black water. What is mean by black water? Treatment of black water. Then we see recycling of water with their color and their classification of water, that is a clean water, gray water and black water. Then wastewater treatment. First of all primary treatment which includes screening. Then we see diagram or image of the bar screens. Then grit removal. Then we see diagram of the grit removal or grit chamber. Then secondary treatment. In this we see aerobic method and anaerobic method. Aerobic method include activated sludge process, then trickling filter, then anaerobic treatment. Then we see advantages of the aerobic system. Then we see anaerobic treatment of domestic wastewater. Regarding to this, if you have any question please ask. Thank you.